आज बनवणार आहे बघा मी चपात्याचे कुटके, ते पण पातळवाले. असे त्यासाठी चपाती अशी तोडून घ्यायची, छान लागतात. पातळ बनवायचे. याप्रमाणे चपाती सर्व तोडून घेते मी. बघा असे करून कुटके छान लागतात खायला. चपात्या खूप उरलेल्या आहेत, काय करायचं मग. रोज रोज शिळ्या मी एकलीनच खायच्या का? मग आज सगळ्यांनाच खाऊ घालणार आहे. आज आहे सुट्टी, त्याच्यामुळं काय चपात्याचे कुटकेच करते म्हणले, मग काय करू. चपात्या अशा तोडून घेतल्या बघा. चला दाखवते कुटके कसे बनवते ते. आता कुटके बनवण्यासाठी गॅस ऑन करते. कढई ठेवायची. कढई गरम झालेली आहे. एक माप तेल टाकायचं. गरम झालेलं आहे. थोडं हिंग टाकायचं. जिरे टाकायचे. ठेचलेलं लसण, कापलेल्या हिरव्या मिरच्या, कापलेला कांदा, 2 सुक्या मिरच्या, चवीनुसार मीठ. परतून घ्यायचं. कांदा मिरची छान भाजायची लालसर होईपर्यंत. पातळ कुटके बनवायचे आहेत ना, त्याच्यामुळं खूप छान लागतात पातळ कुटके. पण वरणामध्ये पण छान लागतात, पण वरण शिजवायला माझ्याकडे नाही टाईम, त्याच्यामुळे मी असंच करणार आहे. असे पण छान लागतात. हळद, कापलेली कोथिंबीर. कोथिंबीर जास्त टाकायची कुटक्याला, छान लागतात कुटके कोथिंबीर जास्त असल्यानं. 2 गिलास पाणी टाकायचं. पाण्याला उकळी येऊ द्यायची, नंतरच कुटके टाकायचे बघा चपात्या तोडलेले. बघा असं करून बघत राहा, छान लागते. नाही करायच्या हो चपात्या, टाकून देण्यापेक्षा पोटात गेल्या बऱ्या नाहीत का. बघा पाण्याला उकळी आलेली आहे. आता कुटके टाकून घ्यायचे याच्यामध्ये. कुटकेमध्ये चपात्या तोडलेल्या बरं, हे शिजल्यानंतर कुटके बनतात. छान लागतात खायला. जास्त पण नाही शिजू द्यायचे, जास्त शिजले ना गिळगिळी होतात. 2 मिनटं झाकण ठेवायचं पण याच्यावरती. 2 मिनटं झालेली आहेत. थोडं तूप टाकायचं. परतून घ्यायचं बघा. तूप टाकल्यानं आहे ना छान लागतात खायला, चिकट चिकट होत नाही. तर बघा कुटके बनवून तयार झालेले आहेत. असेच व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करून सांगा कुटके कसे बनलेत ते.